नमस्कार, पूजाच किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण बनवूयात आज पावभाजी, ती पण वेगळ्या स्टाईलनी. खूप झटपट होणारी रेसिपी आहे ही. डायरेक्ट कुकरमध्येच आपण हे सगळे पावभाजी बनवून घेणार आहोत. कुकरमध्ये मी हे तेल घेतलेलं आहे, थोडंसं जिरे घेतलेलं आहे, 2 बारीक चिरलेले कांदा घेतलेला आहे. कांद्याला चांगलं परतून घ्यायचं. कांदा आपला छान असा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घेणार आहोत. 1 चमचा आम्ही आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. ती पण मी छान परतून घेऊन त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटोची प्युरी घेणार आहे. मी 3 टोमॅटो लाल घेतलेले होते, त्याची प्युरी केलेली आहे. ही पण आपण टाकून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपल्याला ही टोमॅटोची प्युरी छान अशी परतून घ्यायची आहे. प्युरी आपण छान परतली तर टोमॅटोचा कच्चापणा कमी होतो आणि छान असा टोमॅटोचा स्वाद लागतो. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. हे बघा, ही लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, जिरेपूड, धनेपूड आणि हळद, हे मी सगळे मसाले घेतलेले आहेत आणि हे पण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून 1 मिनिट मी परतून घेणार आहे. हे बघा, ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे, हे छान परतून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या भाज्या टाकून घेणार आहोत. इथे मी फ्लॉवर, बटाटा, ढोबळी आणि वाटाणा घेतलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये गाजर टाकू शकता, बीटही टाकू शकता. बीटने खूप छान कलर येतो, पण माझ्याकडे ह्या भाज्या अवेलेबल होत्या म्हणून मी ह्या सगळ्या घेतलेल्या आहे. आता मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घेणार आहे शिजण्यासाठी. 2 ग्लास पाणी घेतल्यानंतर आपण ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकायची विसरले होते. कोथिंबीर टाकून आपण कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात, जेणेकरून आपल्या सगळ्या भाज्या छान असं शिजतील. हे बघा, 4 ते 5 शिट्ट्यानंतर बघू शकता तुम्ही आपल्या सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत. आपण ह्याला मॅश करून घेणार आहोत. तुम्ही ह्याला मिक्सरमध्ये फिरवू शकता. आता मी पाव भाजून घेणार आहे. थोडंसं बटर घेतलेलं आहे आणि थोडीशी पावभाजी टाकून मी हे पाव छान असे दोन्ही साईडने भाजून घेणार आहेत. चला तर, झटपट होणारी आपली पावभाजी रेडी आहे. मुलांना कधीही खाऊ वाटली तर झटपट करून देता येणारी आणि पाहुणे आले तरी आपल्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी ही आपली पावभाजी रेडी आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.